आहे सुहास पवार गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी गैसुद्दीन आणि अरफात। यावेळेस पहिला चेंडू अतिशय चांगला होता। दोन दिग्गज संघामध्ये ही लढाई आहे मित्रांनो। सुहास पवार विरुद्ध गैसुद्दीन या दोन खेळाडूंमध्ये खरं संघर्ष मात्र असेल। खरं फॉर्म तुम्ही पाहतात की फॉर्म अतिशय चांगला आहे दोन खेळाडूंचा। एकीकडे गोलंदाजी मात्र अतिशय चांगली करतो सुहास पवार, त्याचबरोबर बॅट्समन सुद्धा प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकतो। सुरुवात झाली डॉट चेंडूने आणि गोलंदाज तयार। यावेळेस आबे चेंडू आहे पण खऱ्या अर्थाने आणि खऱ्या अर्थाने कॅच सुटली जाते फलंदाजाचे आणि एक जीवदान। तुम्ही कोणाला जीवदान देतात? वाघाला जीवदान देतात आणि तो वाघ जर खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत राहिला तर तुमचं अस्तित्व मात्र नष्ट करेल। कारण की वाघ सांगतो की आजचा संघर्ष तो तुमचा उद्याचा सामर्थ्य आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही चुकी करू नका कारण चुकीला मापी नाही। आणि यावेळेस खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर फलंदाजाला मिळालेले जीवदान आणि गोलंदाज मात्र आहे सुहास गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। बंडेबॉय संघाचा 12वा प्रतिनिधी या लगेच अतिथी कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचे। गोलंदाज तयार, रिवर्स फटका अटेम्प्ट केला। ही खासियत आहे या फलंदाजाची। टाइम फार मोठा होता, सीमा रेषे पलीकडे आलेला दणदणीत चौकार। कॅच सुटली, त्यानंतर आलेला हा चौकार। प्रत्युत्तर दिलं या फलंदाजाने। कारण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही कॅच सोडल्यानंतर बरेचसे खेळाडू मोठी खेळी करून मात्र बाद होतात। यावेळेस खोलवर टप्पा कार्पेट लेवलचा फटका आहे। यावेळेस वाईडिश लॉग ऑफ क्षेत्र निवडलं। चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे जाऊन थांबतोय सरळ 4 धावसंख्येसाठी। बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाजाकडनं मात्र येत आहेत। एक जेल किती महागात पडते याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया। मुवमेंट केली परंतु तो क्षेत्ररक्षक जेल पुनश्च सुटली जाते। चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे सलग 3रा चौकार। नहीं तब तक छोडेंगे नहीं हे दाखवून दिलं फलंदाजाने। 3 सलग चौकार फलंदाजाकडनं मात्र आल्या आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 12। मुकद्दर संघाची 10 फलकावर आहेत। म्हणजे सुहास या गोलंदाजाचं अक्षरशः आता कंबाट मोडलं जात आहे। क्षेत्ररक्षकांकडनं मात्र झालेली चुकी 2 जेल सोडले खऱ्या अर्थाने सतीश या खेळाडूने आणि या 2 जेल किती महागात पडतात कारण एखाद्याला संधी द्या, संधीचं सोनं क्रिकेटमध्ये बराच वेळा मात्र केलंय। गोलंदाज तयार, हा चांगलं क्रिकेट। हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र जातोय निर्धाव। पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहेत बिनबाद 12। एक विशेष सूचना आहे महिलांसाठी, तुमच्यासाठी 2000चं बक्षीस आहे। 2000 रुपये बक्षीस आहे। हे बक्षीस अनंत शेलार यांच्यातर्फे देण्यात येणार आहे। कृपया सावधान। 2000 रुपये। इकडे बघा, माझ्याकडे बघू नका, ह्या नोटाकडे बघा। 2000ची नोट आहे। अनंत शेलार ही ओळ झाल्यानंतर तुम्हाला बक्षीस देण्यात येणार आहे। नक्कीच कालही सुद्धा 2000ची नोट लावली गेली होती, आता ही 1000ची नोट आहे। म्हणजे आज सुवर्ण संधी आहे आमच्या महिला वर्गांसाठी। कोणाच्या हातात 2000ची नोट मात्र जाते। जसं आपण विचार केला 2016चं वर्ष नोटाबंदी झाल्या, 8 वाजता तो निर्णय आला आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडनं। म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक लोक आता लवकर झोपत नाही कारण
कदाचित बातम्यांमध्ये दुसरं काय मात्र घडेल याकडे सुद्धा लक्ष असतं आणि 2016ला नोटाबंदी झाल्या आणि त्यानंतर 2000ची नोट आली आणि ती 2000ची नोट आज कोण मिळवणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. अरफात अतिशय चांगली बॅटिंग. पहिला चेंडू सीमारेषे पलीकडे कुमार शेट्टीच्या पहिल्या चेंडूवर केलेला वार. सलीम भाईचा सुपुत्र मात्र मैदानात आहे. लेदर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे. त्याचबरोबर त्याची तुम्ही विचार केला तर बॅटिंग ट्रान्स बघा अतिशय चांगली. फुटवर्कचा वापर सुद्धा चांगला करतो हा खेळाडू. तर बॉल लगेच द्या. त्याचबरोबरीने आपण विचार केला दोन्ही खेळाडू लेदरचे आहेत त्यामुळे कठीण नसेल मुकद्दर संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलं ते कुमार शेट्टीचं चौकाराने आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 16 या अंकावर. 16 धावा धापलकावर आहेत. बऱ्याचशा जणांचं लक्ष आहे कारण त्यांनी या स्पर्धेचं चॅम्पियन कोण होणार, 4थं वर्षाचा राजा कोण होणार या मैदानावरचा सगळे जणांचं बाकीत आहे. की काही जण म्हणतात की वनडे बॉईज जाईल, काही जण सांगतात की मुकद्दर संघ जाईल, काही संघ म्हणतात गोल्डन स्टार संघ जाईल आपल्या घरच्या मैदानावर आणि काही संघ म्हणतात की ज्याने यावर्षी पदार्पण केलं तर गौरव 11 संघ फायनलमध्ये जाईल, चॅम्पियन होईल. पण चॅम्पियन कोण होणार याकडे सुद्धा मात्र आपण लक्ष देऊया कारण की बाकीत करणं क्रिकेटमध्ये कठीण असतं आणि क्रिकेटमध्ये बाकीत 2 खेळाडूंनी मात्र ठेवलं होतं तेही सांगील. गोलंदाज तयार. यावेळेस खऱ्या अर्थाने आपण बघतो की चेंडू अतिशय चांगले. जसं मगाशी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये बाकीत 2च माणसांनी केलं होतं. पहिलं म्हणजे सुनीलजी गावस्कर यांनी चॅम्पियन ट्रॉफीचं त्यांनी सांगितलं होतं की पाकिस्तान विरुद्ध भारत हा फायनलमध्ये खेळेल आणि पाकिस्तान संघ चॅम्पियन ट्रॉफी मात्र मिळवेल हे सुनील गावस्कर यांचं बाकीत होतं. आणि त्याचबरोबर जे पाकिस्तानचे रमेश राजा जे कॉमेंटेटर आहेत त्यांनी बाकीत मात्र निवडलं होतं की श्रीलंका आणि विरुद्ध भारत 2011चा वर्ल्ड कप मात्र खेळेल. गोलंदाज तयार आहे तो कुमार शेट्टी. यावेळेस आडव्या बॅटीतून फटका आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून डीप मिड विकेट मध्ये क्षेत्र आणि हॅलो एकूण धावसंख्या मात्र पोहोचेल 17 रन्स इन स्कोअर बोर्ड. 17 धावा धापलकावर आहेत. तुम्ही पाहू शकाल 2 संघ एकामेका विरुद्धात मात्र खेळतात. चांगली बॅटिंग चालू आहे दोन्ही खेळाडूंकडनं. त्याच बरोबरीने गोलंदाजीमध्ये आता थोडासा बदल केला जातोय. कुमार शेट्टी जो पहिला चेंडू टाकला होता त्या सतरा धावसंख्या मात्र धापलकावर आहेत. गोलंदाज तयार होतोय बघा. अतिशय चांगला फटका. स्वतःसाठी जागा केली. चेंडूला फेकून दिलं सीमा रेषे पलीकडे. सरळ 6 धावसंख्येसाठी. खऱ्या अर्थाने ही लढतच फार महत्वाची आहे. डिसेला सुद्धा माहिती आहे की ही लढत फार महत्वाची आहे. जो फलंदाज त्याला जीवदान दिल्यानंतर तुम्ही पाहू शकाल आता बरसतोय. पाऊस जसा बरसतो तसा खऱ्या अर्थाने हा खेळाडू पावसासारखाच बरसतोय या मैदानावर. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 23. 23 धावा मात्र धापलकावर आहेत. चांगला फटका आहे. लॉग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडं. सरळ 4 धावसंख्येसाठी. सदोतीस धावा मात्र धापलकावर आहेत. 27 धावा धापलकावर आहेत.
27 धाबा धापलकावर आहेत. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे. ब्रँडेड ब्रँडेड आणि ब्रँडेड षटकार. यावेळेस फलंदाजाने सांगितलं, बघतोयस का रागाने, षटकार मारला वाघाने. आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र पोहोचली ती एकूण 33 धाबा मात्र धापलकावर आहेत. चौकारे माफ करा, एकूण धावसंख्या मात्र आता बदलेल. थँक्यू सो मच मयुरेश. आणि आता पुन्हा एकदा जाऊया आपल्या
या स्पर्धेमध्ये जेव्हा स्पर्धा 5 दिवसात ही स्पर्धा मात्र उभारली गेली, ही संकल्पना उभारली गेली, जेव्हा स्पर्धा जाहीर झाली, अनाऊन्स झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने बऱ्याचशा जणांनी मात्र या स्पर्धेसाठी काही ना काही मात्र दिलं आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 61,000चं ते देण्याचं काम केलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत नेरळचे माजी सरपंच सन्माननीय भगवान शेठ संचेत साहेब, त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ज्याला मराठीत चषक आपण म्हणतो, तो चषक देण्याचं काम केलं आहे. जुईनगरचे आमचे विभाग प्रमुख अजयजी सावंत साहेब आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये ते देण्याचं काम केलं आहे सन्माननीय अमोलजी सावंत साहेब. आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी महाबळेश्वरवरून आहेत आमचे सन्माननीय पाहुणे सन्माननीय निजामजी महाबळे यांनी मात्र या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचं ट्रॉफी मात्र दिली आहे. त्यांचे विशेषतः आम्ही आभार आहोत. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेची स्थानिक खेळाडूसाठी असेल LED TV कुमार प्लाझा हॉटेल यांच्या माध्यमातून दिली. मंगेश भोसले साहेब आणि विशालजी राणे साहेबांकडनं सलग 3 षटकारला स्थानिक खेळाडूंना तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा कोण म्हणतं भारतात पैसा नाहीये. आणि लोकन जो खेळाडू आहे त्याने 3 विकेट मिळवल्या तरी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हवे चेंडू आहे, मिस्ड टायमिंग फटका. स्वप्नीलनी करत आणि ही जेल सोडली जाते. आता बंड्या बॉईज संघाला मात्र एकच प्रश्न आहे, आता कुठल्या खेळाडूवर मी विश्वास ठेवू की तो जेल मात्र पकडेल. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. जी आयवा कॅच मात्र जो प्रेक्षक वर्ग पकडेल त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा असेल. म्हणजे प्रेक्षकांसाठी पण सुवर्ण संधी असेल. पण यावेळेस स्वप्नील जेल मात्र सुटतोय. जेलचा सुटण्याची सिलसिला मात्र चालू आहे. सलामीची जोडी तग धरून बसले. धावसंख्या आहे 43 आणि समोर खेळणारा फलंदाज गशुद्दीन एकूण वैयक्तिक आपल्या 34 धावसंख्येवर खेळतोय. 34 धावसंख्या वैयक्तिक खेळतोय गैसुद्दीन हा खेळाडू. एकूण धावसंख्या पोहोचली ती 44. सलग 3 विकेट्ससाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर सलग 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे आपण विचार केला गोलंदाजांना सुद्धा सुवर्ण संधी आहे, बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा सुवर्ण संधी आहे. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की फटाक्याची माळ दोन्हीकडनं पेटवली आहे, पण ती वाजणार कशी याकडे सुद्धा लक्ष देऊया. फक्त स्थानिक खेळाडूंसाठी ही मुभा आहे. चेंडू निश्चितच आपण बघतो की बघितला जातो, जसं सांगितलं होतं बंटी देसाई सरांनी की चेंडू काय तपसायला पाहिजे. पण प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की विविध चेंडू मात्र वापरले जातात. या स्पर्धेमध्ये नेव्हियाचा चेंडू मुख्यतः मात्र वापरला जातोय. यावेळी चांगला फटका आरपासच्या बॅटीतून क्षेत्ररक्षक तिथं आहे. एकच धाव मात्र निश्चितच मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचली 45. 45 धावा धावफलकावर आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज स्थानिक खेळाडूंसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते देण्याचं काम केले कुमार केदारजी चौगुले. उत्कृष्ट गोलंदाजाला सुद्धा स्थानिक खेळाडूंना 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय विकासजी सानप साहेब कल्याणहून. पण यावेळेस 6वे चेंडू, ही विकेट मिळते का? नाही विकेट मिळत. आज नशिबाची साथ मिळते. रनआउटची संधी आणि रनआउटची संधी मात्र मिळली. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज बाद होतोय तो अरफात.
तर एकूण धावसंख्या मात्र आमच्या समोर आहे 46. 46 धावफलकावर आहे. एक विकेट मात्र गमावली आतापर्यंत आणि या षटकामधील शेवटचा चेंडू. नवीन बॅट्समन मात्र मैदानात आहे. दीपेश मात्र मैदानात जातोय. अरुण शेट्टी गोलंदाजी मार्कवर आहे. एक विकेट मात्र मिळाल्यानंतर थोडीशी दिलासा मात्र मिळेल गोलंदाजाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये ती विकेट मिळाली. हवे चेंडू यावेळेस चुकी नाही होत कारण तर झेल पकडली आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण सुद्धा तोच आहे सतीश शिंदे. आपण बघितलं ज्यांनी 2 झेल सोडल्या त्याच खेळाडूंनी तिसरी झेल मात्र पकडली तो सतीश. याचा विशेषतः कौतुक केलं जातं बंड्या बॉईज संघाकडनं आणि तेवढंच विशेषतः कौतुक केलं जातं ज्यांनी अतिशय चांगली बॅटिंग केली. 35 धावसंख्येचं योगदान दिलं. कैसुद्दीन जो खेळाडू आहे त्यांनी मात्र 35 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. आणि तुम्ही पाहिलं असेल की एखाद्याचं नशीब जर खराब असेल ना त्याच्याकडेच वारंवार चेंडू जातो. ज्याच्या राशीमध्ये का चांगलं लिहिलं नसेल त्याच्याकडे चेंडू जाणार. सतीशचं तसंच घडलं. 2 वेळा झेल सोडली. तिसऱ्यांदा संधी आली त्यांनी संधीचं सोनं मात्र केलं. एकूण 2 बाद 46 अशी धावसंख्या आहे. गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्याचा हिरो स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आहे. लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू त्याचा सामना मात्र करणार आहे. दीपेश एक आयकॉन अतिशय जबरदस्त बॅट्समन मात्र मैदानात आहे आणि त्याच्या जोडीला मुकद्दर संघाची आण बाण शान सोहेल नॉन स्ट्राईकला मात्र उभा आहे. म्हणजे दोन्ही चांगले खेळाडू मात्र मैदानात आहे. पण सलग 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि पहिल्या बॉलला एक षटकार मारला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे मंगेशजी भोसले साहेब आणि विशालजी राणे साहेब यांच्याकडं. आणि विकेट जरी काढली पहिल्या बॉलला तरी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोघांना माहिती आहे पटाक्यांची माळ दोन्हीकडनं आपण लावू. पेटली तर पेटली आणि या तेच पेटवल्याचे प्रयत्न चालू आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आहे. सलग 3 षटकारासाठी 5,000 3 विकेटसाठी 5,000. पहिली विकेट मिळते का पहिल्यांदा 6 येतोय याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. धावसंख्या आहे 46. शेवटचं षटक स्लॉक षटक मात्र चालू आहे गोलंदाजी करणाऱ्या बंड्या बॉईज संघाकडनं आणि षटक लगेच चालू करा. डॉट बॉलला 500 आणि चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे 6 धावसंख्येसाठी. बघा मंगेश भोसले साहेब विशाल राणे यांनी शब्द टाकला आणि शब्द उंचावला फलंदाज दीपेशने. षटकाराच्या साहाय्याने 1,000 ATM मधून कट होणार या दोघांकडनं आणि 1,000 ATM मध्ये जमा होतील दीपेशच्या. डिसे आणि अजून एक षटकार आला तर 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठ दुसरा षटकार आला तर 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मंगेशजी भोसले साहेब आणि विशालजी राणे साहेब ATM घेऊनच आलेत. ATM पेक्षा तप्पीच घेऊन आलेत. गोलंदाज तयार स्वप्नील. यावेळेस आडव्या बॅटीतून फटका गॅप मधून चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे वनभाऊ चौकार. आता मंगेशजी भोसले साहेब विशाल राणे साहेब तुम्ही 500 तरी द्यायला पाहिजेत. चौकार आलाय. अजून एक चान्स दिला षटकारासाठी. चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 56. मॅचकडे लक्ष देऊया. 56 धावा धावफलकावर लागल्यात. पैसे तर लागतच राहणार आहेत. माहिती करा तर मंगेशजी भोसले साहेब आणि विशाल राणे साहेबांना एखाद्या खेळाडूचा होप्स ते वाढवतात. पैसे देण्याचं काम तर करतात पण एखाद्या खेळाडूचं होप्स वाढवणं हे त्यांच्या हातामध्ये आहे आणि होप्सच्या नुसार दीपेश आज मैदानात खेळतोय. धावसंख्या पोहोचली आप तक 56. धावा आप तक 56. धावसंख्या मात्र धावफलकावर आहे. स्वप्नीलच्या विरोधात मारलेले मोठे फटके. शॉर्ट ऑफ लेन त्यावेळेस चेंडू मात्र सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. अतिशय चांगली आता गोल टप्पा ठेवला
अजून एक चान्स देत आहेत मंगेशजी भोसले साहेब आणि विशालजी राणे साहेब. अजून एक संधी आहे, जर एक षटकार अजून आला तर तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि डॉट बॉलला 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. आता गोलंदाज तयार. यावेळेस मी थांबणार नाही, मी सरळ सीमा रेषे पलीकडच मारणार. दणदणीत कणकणीत नोचा इशारा पण येतोय आणि आलेला महत्वपूर्ण षटकार. दोन षटकाराला 3000 रुपयाचं तब्बल पारितोषिक इथं उपस्थित होतोय. मंगेशजी भोसले साहेब आणि विशालजी राणे साहेब, धन्यवाद साहेब. 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. ATM पेक्षा त्यांनी तप्पीच इथं उपस्थित केले. पारितोषिक इथं जमा होतोय आमच्याकडे. यश तुमच्याकडे आहे, फक्त यशाकडे तुम्ही पळा. एकूण धावसंख्या आहे 63 धावा धावफलकावर आहेत. 63. खऱ्या अर्थाने आज विशेषतः मी कौतुक करेल मंगेशजी भोसले साहेब आणि विशालजी राणे साहेबांचं. मन फार मोठं आहे, कारण एक कविता आहे मराठीमध्ये, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे हात ना घ्यायचे, फक्त पैसे घ्यायचे. आणि ते पैसे मात्र दिलेत. ती मराठीत कविता होती आम्हाला, ती आठवली. पण यावेळेस गोलंदाजी मार्कवर स्वप्नील तयार. मॅचकडे जाऊया. हा चांगला चेंडू गोलंदाजाचा. डॉट येतोय, बऱ्याच वेळानंतर डॉट आला. 63 धावा, 63 रन्स, 63 धावा धावफलकावर आहेत. चांगली बॅटिंग तुम्ही पाहू शकाल. दीपेशच्या बॅटिंगमधून येतात धावा. आणि आता जर चेंडू डॉट काढला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. स्वप्नील तयार होतोय. यावेळेस वाईट येतोय. एक संधी अजून असेल. वाईटच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल. 64 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. बंड्या बॉईज संघ ज्या पद्धतीने खेळतो प्रत्येक मैदानावर, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खेळतो, तसा बंड्या बॉईज आज संघ दिसला नाहीये. मुकद्दर संघाने 100% योगदान या स्पर्धेमध्ये दिलंय, कारण त्यांना माहिती आहे मागच्या वर्षीचा आम्ही चॅम्पियन आहे आणि आत्ताही सुद्धा आम्ही चॅम्पियन होण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावगतीला वाढ दिली. 64 धावा धावफलकावर आहेत. डॉट चेंडूला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय मंगेशजी भोसले साहेब आणि विशालजी राणे साहेब, पैसे आमच्याकडे जमा झालेत. गोलंदाज तयार. यावेळेस डॉट चेंडू येतोय आणि 1000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीलच्या खात्यामध्ये जमा होतोय. तुम्ही पाहाल पैसा आज काही लोक जमिनीचे पैसे, मी तुम्हाला जमीन विकून पैसे मात्र कमवतात, पण लोक म्हणतात की जमिनीचे पैसे टिकत नाही. त्यावर सुद्धा चर्चा करू. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू गोलंदाजाचा डॉट पुनश्च येतोय. पहिलं सत्र यावेळेस संपुष्टात येतं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 64 धावांचं खेळी केली ती मुकद्दर संघाने. येणारे असतील 30 चेंडू आणि 65 धावसंख्येची गरज आहे. 30 चेंडू आणि 65 धावसंख्येची गरज. हॅलो चेक चेक साऊंड टेस्टिंग 1 2 3. ओके महिलांनो, जरा इकडे लक्ष द्या. एक छोटस प्राइज आहे 2500 रुपये. पाहिजे का नाही पाहिजे? हो बोला का नाही बोला? जोराने बोला जरा. ओके. तुमच्या पायातली, काय बोललो मी, तुमच्या पायामधलं एक सँडल घेऊन यायची. सँडल ज्याची सँडलची हाईट जास्त असणार त्याला 2500 अनंत शेलार आणि संतोष शेलार यांच्यातर्फे देण्यात येणार आहेत. ओनली फॉर लेडी, ओनली फॉर शादीशुदा महिलांसाठी, लग्न झालेल्या. या लवकर, लवकर एक सँडल घेऊन यायचे ज्याची साईज हाईट मोठी पाहिजे. मंचावर टेजवर यायचंय, टेजवर यायचंय. इकडे जजेस आहेत अजय सावंत, विवेकभाई चौधरी आणि मित्रमंडळी हेमंत बिरामने, हे जजेस आहेत.
एकच ठेवा आणि खाली जावा तुम्ही. फक्त एकच ठेवायची ते समोर. या लवकर 2500 रुपये आहेत. लवकर जल्दी से आना है और 2500 रुपया लेके जाना है. बाकी तुम्ही खाली उतरा. इथं लाईन एकच फक्त एकच ठेवायची. लवकर लवकर. हा एकच राईट साईडची डाव्या पायाची. उजवा राईट साईड उजवा पाय. कृपया आपले मोबाईल वॉलेट पर्स जरा चेक करा, कारण काल 2 मोबाईल हरवले आहेत. या आणखीन कोण कॉन्टेस्ट नाहीत का? या इकडे आणायचे समोर आणायचे. अजय सावंत साहेब, तुम्ही या गेमचे गेस्ट आहात. विवेक भाई तुम्ही पण सुद्धा आहात. हे कोण? नाव काय तुमचं ताई? लायसन होल्डर आहात? मॅरिड आहे? हो थँक्यू. सॉरी हा, मला मजा करायची जरा मस्करी करायची सवय आहे. बॅट्समॅन लगेच जाऊ द्या. ओके चला या सावंत साहेब. विवेक भाई चौधरी या जरा. या उठा प्लीज जरा उठा. जरा जोराने टाळ्या होता जरा. अजय सावंत साहेब आणि विवेक भाई चौधरी, कारण हे 2500चं बक्षीस आहे. सावंत साहेब जरा जय झाले. जरा कुणाला प्राईज द्यायचं ते बरोबर चेक करा सावंत साहेब. टाय पण चालेल. दोन्ही सेलमध्ये दोघांना प्राईज देऊ आपण. अनंत शेलार आणि प्रतीक शेलार हे बक्षीस. जरा जोराने टाळ्या वाजवा जरा. ही जरा अच्छा बघा सावंत साहेब तुमच्या चपलीला हात लावता. जरा जोराने टाळ्या वाजवा. दोघांसाठी जरा जोराने टाळ्या वाजवा. जरा दाखवा साहेब. सावंत साहेब दाखवा साहेब प्लीज. जरा दोन्ही सारखं आहेत. आपण टॉस करूया ना तर आपण दोघांना शेअरिंग करायचं प्राईज. 50-50 टॉस करायचा. ओके सावंत साहेब बोलले टॉस करायचं बोलले. कोणते सावंत साहेब? या एक ही नाही. अच्छा या तिन्ही सारखं आहेत. अच्छा पण हे तिघांची नावं काय आहेत? आ दोन आहेत. अच्छा मी एक फेकून देऊ का? अच्छा एक गुणाची आहे 2. हा आणि दुसरी गुणाची आहे या इकडे दोघी पण लवकर इकडे पुढे या मंचावर. जरा चिठ्ठी काढ साहेब. चिठ्ठी काढूया. ओके चिठ्ठी काढूया. जरा मयुरेश जरा चिठ्ठी काढ जरा. मिसेस जाधव मॅडम जाधव करा आणि मॅडम दाभेकर करा. ओके सावंत साहेब 2 चिठ्ठ्या आहेत. जाधव आणि दावेकर जरा फोल्ड करा आणि तुम्हीच काढा जरा म्हटलं. 2500चं बक्षीस आहे. जरा जोरात टाळ्या वाजा. अनंत शेलार आणि संतोष शेलार. टाळ्यांचा आवाज येत नाही. हेमा वहिनी जरा डोळ्यात टाळ्या वाजा जरा. तुमच्या पुरणपोळ्या फार सुंदर होत्या. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं सीमा रेषे पलीकडे. मॅगीच्या बॅटला फटका. या विवेक भैया
मुकद्दर विरोधात बंड्या बॉईज संघ. बंड्या बॉईज संघासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. या त्यांना 55 धावा चेस कराव्यास लागतील. 24 चेंडू 55 धावा, 55 धावा 24 चेंडू असं समीकरण आहे. निश्चितच ज्या महिलाचा मंगळसूत्र मात्र लांब असेल त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. याची दक्षता घ्या, दाखवा आणि 500 रुपये घेऊन जायचंय. या खरं सर, मंगेश भोसले सर आणि विशाल राणे सर या 500 रुपये घेऊन. तुम्हीच या तुमच्या. यावेळेस पंचाकडे मोठी दात मागितली जाते. पंचांनी सांगितलं नटावटा आहे. बक्षीस इथं आलेलं आहे, तर मी विनंती करील तर 500 रुपये मात्र दिले जातात. ज्यांचं सर्वात लांब मंगळसूत्र आहे त्या मॅडमला मात्र आता पारितोषिक दिलं जातं. 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका मॅगीच्या बॅटीतून येतोय, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. अनंत वाघ उर्फ मॅगी.
54 धावसंख्येची गरज आहे. पैसा पैसा आज माणसाला मात्र बनवतोय. माणूस आणि पैशामध्ये झालेली होती ती चर्चा. कारण माणूस म्हणत होता की पैसा आला तर मी काहीतरी करील, पण पैसा माणसाला सांगतो तू काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईल. पण यावेळेस करणार तरी बघूया पैसा कोणाकडे जाणार याकडे सुद्धा लक्ष देऊया. अम्पायर डिसिजन हे लास्ट डिसिजन असेल. या बॉलला 6 आला तर 1000 रुपये, पण कार्पट लेवलचा फटका. चेंडूला सरळ खेळला. दीपेश चेंडूच्या खाली आहे. एक धाव संख्या मिळते आणि एक धावसंख्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचली ती 12 या अंकावर. बारा धावसंख्या मात्र धाव फलकावर आहे. बारा धावसंख्या मात्र धाव फलकावर आहे. गोलंदाजाने जर डॉट चेंडू टाकला तर 500 रुपयाचं पारितोषिक मात्र असेल. पण बघूया गोलंदाजी कशी होणार. त्यापेक्षा स्वप्नील कसा खेळणार आपल्या संघासाठी, सुहास पवार कसा खेळणार याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस आडव्या बॅटीतून खेळण्याचा प्रयत्न केला. मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोर चोरी करून गेला. यावेळेस असंच म्हणावं लागेल, यू मिस आय एम डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज मात्र मैदानात जातोय. विकेट अतिशय चांगली होती. आणि एकूण धावसंख्या आहे ती 12. 2 गडी मात्र गमवलेत. 12 धावा धावफलकावर आहेत. संकटात सापडलाय बंड्या बॉईज संघ. संकटावर मात करून तुम्हाला जायचंय. कारण सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही हे दाखवून द्यायचं बंडे बॉईज संघाला. कारण क्रिकेट म्हटलं तर 2 नाण्याच्या गोष्टी, 2 नाण्याच्या बाजू. पण यावेळेस विजय कोणाचा होणार, कोण मेगा फायनल मध्ये जाईल याकडे सुद्धा लक्ष आहे. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर सुहास पवार आणि त्याच्या जोडीला कुमार शेट्टे मात्र मैदानात आहे. यावेळेस कोलवर टप्पा, अतिशय चांगला फटका आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अरबात अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा पूर्णता मात्र मिळवल्या जातील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आहे 14 धावा मात्र धाव फलकावर आहेत. क्रिकेट, ज्या क्रिकेटने मात्र वेळ लावल्या अख्ख्या महाराष्ट्र राज्याला. मग तुम्ही विचार केला क्रिकेट किती किलोमीटरवर असेल, स्वखर्चाने प्रेक्षक वर्ग मात्र जातो. कारण की त्यांना माहिती आहे काही ना काही क्रिकेटमध्ये होणारच आहे. कारण क्रिकेट रसिकांचं एकच असतं, पैसा किती गेला तरी चालेल, मजा यायला पाहिजे. ती मजा आज क्रिकेटमध्ये येते. गोलंदाज तयार. शॉर्ट प्लेनचा चेंडू बॅटीला स्पर्श सुद्धा झाला होता, पण एसटी रक्षक जर पुढे सरसावला असता तर ही विकेट मात्र मिळली असते. पण हा चेंडू जातोय डॉट. एकूण धावसंख्या आहे ती 14. थँक्यू सो मच मयुरेश. आणि आता पुन्हा एकदा आपण वळूया आपल्या अतिथीगणांकडे. आणि मी रिक्वेस्ट करेन माननीय श्री नितीनभाई सावंतजी यांना की त्यांनी आपल्या अतिथीगणांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मी रिक्वेस्ट करेन माननीय श्री गिरी पवार व्यापारी मंडळ सचिव मिस्टर गिरीन पवार यांनी मंचावरती यायचं आहे आणि सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. थँक्यू सो मच सर आल्याबद्दल आणि आमच्या चषकाची आन शान आणि बाण वाढवल्याबद्दल. आणि मी रिक्वेस्ट करेन नितीन भाई सावंत यांना की प्लीज तिथेच थांबा. माननीय श्री सुनील शिंदे सर, किशोर क्रिकेट संघाचे व्यवस्थापक माननीय श्री सुनील शिंदे सर यांनी मंचावरती यायचं आहे आणि सन्मान चिन्ह घेऊन माननीय श्री सुनील शिंदे सर
माननीय श्री सुनील शिंदे सर, किशोर क्रिकेट संघाचे व्यवस्थापक, मी रिक्वेस्ट करेन त्यांना की लगेचच मंचावरती या आणि सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. प्रसादभाई सावंत मित्र परिवार आणि गोल्डन स्टार क्रिकेट आयोजित डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा 2019 को पावर्ड बाय दिशा क्लासेस मध्ये आलेल्या सर्व अतिथीगणांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि चषकाची आन शान बान वाढवल्याबद्दल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स मयुरेश. येस, जाऊया आपण मॅचकडे. 17 धावा महाराष्ट्र आकडा यावेळेस मात्र मैदानात आहे. रिवर्स षटकाराला 2000 रुपयाचा पारितोषिक. मंगेशजी भोसले साहेब, विशालजी राणे साहेब यांच्या माध्यमातून बघा दोन्ही खेळाडू, दोन्ही प्रेक्षक वर्ग आहेत. मंगेश भोसले साहेब आणि विशालजी राणे साहेब खेळाडू मध्ये बसलेत, प्रेक्षकांमध्ये बसलेत आणि पैसे लावतात. असं नाही मंचाकडे बसून मात्र पैसे लावतात. ही खरी ओळख आहे त्यांची. दोघांचंही मनापासून या ट्रॉफीमध्ये सहर्षे स्वागत. गोलंदाज मात्र आता तयार होतोय, ज्याने आज सर्वांची मनं जिंकली. पण यावेळेस चांगला चेंडू गोलंदाजाचा. निर्धाव चेंडू मात्र जातोय. जसे जसे डॉट चेंडू पडतील तसं तसं मुकद्दरच्या खेम्यामध्ये खुशीचं वातावरण होईल. कारण डॉट चेंडू बंड्या बॉईज संघाला सामना सोडण्यास भाग पाडेल आणि बंड्या बॉईज संघाने षटकार जर आले तर या सामन्यामध्ये पकड मजबूत होईल बंड्या बॉईज संघाची. डॉट काढला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण यावेळेस करार सरळ खेळला जातोय लॉगन क्षेत्रामध्ये आणि 1च्या बदली 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येच्या मदतीने एकूण 19 धावा मात्र धावफलकावर आहेत. उत्कृष्ट खेळाडू साठी आकर्षक ट्रॉफी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आमचे माथेरानकरांसाठी तुम्ही पाहिलं असेल की प्रेरणास्थान आहे अशा आमच्या लाडक्या नगराध्यक्षा प्रेरणाताई सावंत मॅडम इथं उपस्थित होतात. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. यावेळेस पंच आमच्याकडे वळतात. इट इज अ वाईड. आम्ही नेहमीच सांगतो महिला वर्ग कुठंच कमी राहिला नाहीये. मुंबईमध्ये सुद्धा महिला वर्गांचं राज्य आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकाल रेश्माताई मात्र बसल्यात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता महिला वर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मात्र आता पुढे चाललेत. नक्कीच. आणि इथे आपल्या नगराध्यक्ष, लाडक्या नगराध्यक्ष माननीय सौभाग्यवती प्रेरणाताई प्रसाद सावंत इथे आलेल्या आहेत. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि नक्कीच तुम्ही महिलांबद्दल सांगितलं तर गेल्या वर्षी मी इथे आली होती आणि महिलांबद्दल त्यांनी काही वचनं दिली होती की महिलांना बसण्यासाठी मी चेअर्सची अरेंजमेंट करेन, मी लेडीजसाठी टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देईन आणि नक्कीच त्यांनी आपलं वचन पूर्ण केलेलं आहे. आज आपण पाहू शकता महिलांसाठी बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था आहे, महिलांसाठी टॉयलेट सुरू केलेले आहेत, इलेक्ट्रिसिटीचं इथे काम झालेलं आहे, नळाचं इथे काम झालेलं आहे. तर पूर्णपणे त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहयोगाने, प्रसाद दादाच्या सहयोगाने आणि बाकी सगळ्या नगरसेवक, बाकी सर्वांच्या सहयोगाने इथे काम पूर्ण झालेलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या छान प्रकारे इथे काम केलं आणि इकडची जी मान उंचावली माथेरानकरांची. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेरणाताई प्रसाद दादा सावंत यांच्यासाठी की त्यांनी सुंदर काम इथे सर्वांसाठी केलेलं आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळेस हलक्या त्याने चेंडू ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक सरसावला जातोय चेंडूच्या खाली. एकच धाव मात्र निश्चितच मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल होईल. 24 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. सन्माननीय मंगेशजी भोसले साहेब, त्यानंतर विशालजी राणे साहेब यांनी सांगितलंय जर आमच्या मंचावर षटकार जर आला तर तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. एकूण 24 धावा धावफलकावर लागल्यात. टार्गेट आहे ते विजयासाठी 65 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट आहे. डोक्यावर मी तर म्हणेल ओझं आहे आणि ते ओझं कमी करायचं आहे बंडे बॉईज संघाला. आपण या मैदानावर जे राज्य केलंय, या मैदानावर जे 100 धावा तुमच्या विक्रम आहे तो 100 धावा आटवावे लागतील. यावेळेस अतिशय चांगला चेंडू गोलंदाजाचा
आउटसाइड द ऑफ स्टंप मात्र चेंडू ठेवला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. निर्धावाच्या साह्याने धावसंख्या मात्र आहे ती फक्त 24 आणि विजयासाठी गरज आहे 12 चेंडू आणि 41 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 41 धावा. जाऊया रॉनी यांच्याकडे. टायमिंग बघा डीजेचं, कारण 12 वाजलेत आणि गाणी सुद्धा त्याच माध्यमातून लावलं गेलं. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 41 धावसंख्येची. निश्चितच मुज्जू आज करत आणि त्याचा रात्र आहे, वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या मनापासून मुज्जूला शुभेच्छा मात्र आम्ही देतोय. आणि मुकद्दर संघाचा आता एकच मनसुबा असेल, मुज्जूला मात्र ही चॅम्पियन मिळून एक भेट द्यावी. पण यावेळेस गोलंदाजी मार्कवर तयार होतोय गोलंदाज अरबाज. पहिला चेंडू डॉट निघाला तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि पहिल्या चेंडूवर षटकार आला तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार होतोय अरबाज. यावेळेस चेंडू मात्र निश्चितच जातोय. डॉट चेंडू जातोय, निर्धाव जातोय आणि 500 रुपये सुद्धा आमच्याकडे जमा झालेत. मी मगाशीच म्हटलं होतं की पैसा माणसाने बनवलाय, पण आत्ताच्या घडीला पैसा माणसाला बनवतोय. कारण आत्ताची कंडिशन, आत्ताचं आयुष्य बघितलं तुम्ही, माणूस तुम्ही पैशाने कदाचित खरेदी करू शकाल, पण माणूस की तुम्ही कधीच खरेदी करू शकत नाही. पण यावेळेस करताना चांगलं पारितोषिक लावलं जात आहे आमच्या मान्यवरांकडनं. यावेळी चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. बिग 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 सुहास पवारच्या बॅटीतून आलेला षटकार. मुज्जूसाठी हे गाणं होतं, कारण आज रात्र तेजी आहे त्यासाठी गाणं सुद्धा मात्र पाहिलं. पण यावेळेस षटकार आला, षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल झाली. एकूण 30 धावा धावफलकावर आहे. अजून षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. एक षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा किती पारितोषिक मात्र लावलं जात आहे. मगाशी म्हटलं होतं की भारत का गरीब आहे का श्रीमंत आहे याकडे सुद्धा लक्ष देऊया, कारण गोलंदाज तयार होतो अरबाज. यावेळी चांगला फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि जे आमचे मान्यवर आहेत त्यांचे ATM मधून आता 1000 रुपये कट होणार आणि षटकाराच्या साह्याने 36 धावा धावफलकावर लागल्यात. कसा मारलाय त्यानं षटकाराच्या साह्याने 36 धावा धावफलकावर आहेत. सुहास पवार आज थांबणार नाहीये हे दाखवून दिलं या खेळाडूने. 2 चेंडूवर 2 षटकार आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्याच्या खात्यामध्ये जमा होतोय. मित्रांनो, खऱ्या अर्थाने भारत देश मुळात मात्र गरीब देश नाहीये. भारत देश मात्र श्रीमंत आहे. त्यापेक्षा क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकाल की भारतीय संघ सुद्धा श्रीमंत आहे, भारतीय बोर्ड सुद्धा मात्र श्रीमंत आहे. ती सुद्धा चर्चा करूया. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटीतून खेळण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू मात्र जातोय. कारण तुम्ही पाहिलं असेल भारतीय संघाच्या ज्या जर्सीवर ओप्पो कंपनीचा लोगो असतो त्या लोगोची किंमत ओप्पो कंपनीने करार भारतीय संघाविरुद्ध करार केलाय. तो करार त्यांनी 5 वर्षासाठी 1079 करोड रुपयाचा. म्हणजे भारत गरीब देश नाहीये. डॉट चेंडूला 500 रुपये आणि षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक.
आणि 1000 रुपये सुद्धा आमच्याकडे जमा झालेत. मॅच इंटरेस्टिंग आहे. 7 चेंडू 23 धावा, 23 धावा 7 चेंडू. काय समीकरण आहे क्रिकेट मधलं. क्रिकेटमध्ये व्यूहरचना मात्र बदलली जाते, कारण सुहास पवार मैदानात उपस्थित आहे. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. क्रिकेट का खेल और नसीब का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा और पल में भिकारी बना देता है. वो क्रिकेट का खेल आहे. आणि बघूया 7 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 23 धावसंख्येची. 7 चेंडू 23 धावा हे समीकरण आहे. सुहास पवार आपण का आयकॉन प्लेयर आहे ते दाखवून देतो हा खेळाडू. हा चांगला फटका सीमा रेषे पलीकडे दणदणीत कणकणीत सुहास पवारचा ब्रँड षटकार येतोय. चैतू शिंदे, चैतन्य शिंदे यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. दडपण धडधड वाढली जाते. जसं आपण बघतो की घरामध्ये कुकरची जशी शिट्टी वाजते त्याचं आता प्रेक्षकांची शिट्टी वाजेल. 6 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट बघा, सुहास पवार मैदानात अजून थैमान मांडतोय. चर्चा चालू कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये षटक सोपू जो गोलंदाज या 6 चेंडूमध्ये 17 धावा वाचवतील. कारण आम्ही नेहमीच म्हणतो की तुमचे प्रयत्न हे 100% झालेच पाहिजेत. 100% झाले तर तुम्ही यशस्वी मात्र नक्कीच होतात. आणि यावेळेस 6 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. नेहमीच म्हणतो जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधीच मानू नका, यश तुमच्याकडेच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. 6 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. कोणाच्या हातामध्ये यशाची किल्ली मात्र जाते आणि कोणाच्या पदरी निराशा मात्र होणार याकडे सुद्धा मात्र लक्ष जाऊया. 6 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. विजयी संघासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय अजयजी सावंत साहेबांकडनं. यावेळेस आपण विचार केला तर पंचाकडे दात सुद्धा मागितले गेले आणि डॉट चेंडू असेल, कारण नियम आहेत. मागाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पळू शकत नाही. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. जो षटकार मारेल त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. लोकल बॅट्समन म्हणजे कुमार शेट्टीसाठी. 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 17 धावसंख्येची. 5 चेंडू 17 धावा. मॅच कोणाच्या बाजूने आहे, मुकद्दर का बंड्या बॉईज, या 2 संघाकडे सर्वांच्या नजरा आहेत. कुमार शेट्टी खरं त्यांनी जर कुमारने मॅच संपवली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार होतोय दीपेश, अतिशय चांगला गोलंदाज मुकद्दर संघाचा. फुलटॉस हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ 4 धावसंख्येसाठी चेंडू जातोय. संघर्ष करण्याची ताकद त्यालाच मिळते ज्याच्यामध्ये क्षमता असते आणि ती क्षमता दाखवते करत. आणि कुमार शेट्टी हा फलंदाज. 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे.
हाय व्होल्टेज सामना. ज्यांना गार वाटत असेल तो आता गरम झाले असतील. मॅच काय चालू आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग करणारे संघ जर जिंकले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे मंगेश भोसले आणि विशालजी राणे साहेबांकडनं. यावेळेस दीपई 6 चेंडू होता. पंच आमच्याकडे बघतील. वळले आहेत. वाईट +1 अशा 2 धावा मात्र मिळतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या मात्र असेल 54. 54 धावा धाव फलकावर आहेत. चार चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. निश्चितच 4 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. हा आहे तरार या मॅचचा. सेमीफायनल कशी व्हायला पाहिजे ती पहिली सेमीफायनल अशा पद्धतीने होते. कारण 2 संघ एकामेका विरुद्धात मात्र खेळतात. दोन्ही संघ माथेरान परिसरामधील सर्वात दिग्गज आहेत आणि या 2 संघामध्ये चालू असलेला संघर्षाची लढाई. 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. निश्चितच गेल्या वर्षीचा चॅम्पियन मुकद्दर संघ मैदानात झुंजतोय. आज ना छोडूंगा तुझे दमदमादम. चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये काय झालं नाहीये आणि बंडे बॉईज यांना मी ताकीद देईल की मॅच जिंकली तर तुमचा आनंद बाहेरच करा. बंडे बॉईज संघ तुमचा आनंद बाहेरच करायचा आहे. मुकद्दर संघ पण बाहेरच करायचं आहे. बाउंड्री लाईनच्या आत व्हायचंय. 3 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ बॅटिंग सुहास पवारच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं. आज ना चोडूंगा तुझे दमदमादम. षटकार षटकार आणि षटकार आला. 3 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकेल मित्रांनो. कारण जोपर्यंत 3 चेंडू मैदानात पडत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही की कोण सामना जिंकेल. मेगा फायनल साठी तिकीट बुक करण्यासाठी चालू असलेली संघर्ष. 3 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस कार्पण लेवलचा फटका. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सरळ सीमा रेषा पार. लहान लहान पोरं आहेत. मी विनंती करेल बंडे बॉईज संघ तुमचा जल्लोष मागेच घ्या. लहान पोरं पण सुद्धा मागेच घ्या. कारण असा बराच वेळ घडतं खेळाडू मागे राहतील आणि प्रेक्षक वर्ग पुढं. चहापेक्षा किटली गरम. 1 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. कमिटी आणि त्याचबरोबर जी जबाबदारी असेल कुलदीपजी जाधव यांच्याकडं. कारण प्लेयर आतच असले पाहिजेत. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. 1 धाव वाचवाची आहे. बघा क्रिकेटमध्ये असं वाटलं होतं मुकद्दर संघ मात्र सहज जिंकेल. क्रिकेट रंग बदलणारा आणि यावेळेस सामना जिंकतोय बंड्या बॉईज संघ. मेगा फायनल मध्ये पोहोचला बंड्या बॉईज संघ. विशेषतः मी कौतुक करीन सुहास या खेळाडूचं की ज्यांनी होतच नव्हतं केलं. शून्यातून जग उभारलं ते खऱ्या अर्थाने सुहासने आणि त्यालाच मॅन ऑफ द मॅच मात्र जाणार आहे. जाऊया मॅन ऑफ द मॅच आणि प्रेझेंट बॉक्स मध्ये रेश्मा मॅडम यांच्याकडे. व्हॉट अ हिल. सगळे हल्लेले आहेत. जे बघत होते कोणालाच वाटलं नव्हतं की ही मॅच अशी रंगत देणार आहे. कारण सर्वांना वाटत होतं की मुकद्दर टीमने शेवटी बाजी मारलेली आहे. पण बोलतात ना क्रिकेट शेवटच्या बॉल